परब्रह्म मूर्तीचा स्वामी स्वरूपा, निजानंद साकारला जो अरूप, शुचित्वे स्वयं लाजविले नभाया, नमस्कार माझा गुरुस्वामी पाया. परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक म.अ. कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील आज ऐकूया पहिल्या विभागातील डॉक्टर ग.वा. करंदीकर यांनी लिहिलेल्या ऐश्वर्य योग या लेखाचा भाग 3. सन 1935 स्वामीजी सुमारे 6 महिने आजारी होते. त्याच संधी काळात त्यांची साधनाही चालू होती. ते अधिकाधिक अंतर्मुख झाले. त्या काळात अमृतधारा हा काव्यग्रंथ त्यांनी लिहिला. 10 वर्षांनी संजीवनी गाथा प्रसिद्ध झाली. त्यात 261 अभंग आहेत. या दोन्ही ग्रंथातून स्वामीजींच्या विविध अनुभवांचं दर्शन आपणाला होतं. त्यांनी दैवी गुणांचा पुरस्कार केलेला आहे. अमृतधारा या साकीबद्ध ग्रंथात त्यांनी 6 प्रकारची सज्जन लक्षणं सांगितली आहेत. सुहास्य वदन, प्रसन्न दर्शन, निर्मल अंतःकरण, मित मधुभाषण, शुद्ध मन आणि सदैव सत्याचरण. अशा 6 लक्षणांनी माणसाच्या ठिकाणी सज्जनत्व येतं असं त्यांनी जगदंबेची शपथ घेऊन सांगितलंय. सज्जनालाच परमेश्वर वश होतो. ईश्वर योगासाठी स्वामी स्वरूपानंदांनी ही षड्विध सज्जन लक्षणं स्वानुभवातून सांगितली आहेत. कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं संत श्रेष्ठ तुकारामांनी सांगितलंय. सज्जनत्व आलं की माणूस निर्भत्सरी होतो. सर्वजण सारखे या भावनेतूनच सर्वाभूती एकच आत्मा ही निष्ठा तयार होते. त्यातून आध्यात्मिक उन्नती होऊ लागते. या निष्ठेमुळं आपल्या हातून जे कृत्य घडतं ती सर्वेश्वराचीच पूजा आहे असा भक्तिभाव उत्पन्न होतो. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशेर्जुन तिष्ठती. हे गीतेच्या 18व्या अध्यायातलं गीतावचन अनुभवता येतं. आत्मसाक्षात्काराकडेच जाणाऱ्या या मनाच्या अवस्था आहेत. आजच्या वैज्ञानिक युगातही अशी साधना करता येते हे स्वामी स्वरूपानंदांनी आपल्या चैतन्यमय जीवनातून सिद्ध केलं आहे. त्यांच्यासारखी ब्रह्मभूत प्रसन्नात्मा अशी योग्यता केव्हा प्राप्त होते? ते गीतेच्या 18व्या अध्यायातील 51 ते 55 या श्लोकात सांगितलेलं आहे. ती सारी लक्षणं स्वामी स्वरूपानंदांच्या ठिकाणी आढळतात. गीतेचे ते श्लोक अत्यंत महत्त्वाचे आहेत. ते असे: बुद्ध्या विशुद्धया युक्तो धृत्यात्मानं नियम्य च शब्दादीन् विषयांस्त्यक्त्वा रागद्वेषौ व्युदस्य च विविक्तसेविलघ्वाशी यतवाक्कायमानसः ध्यानयोगपरो नित्यं वैराग्यं समुपाश्रितः अहंकारं बलं दर्पं कामं क्रोधं परिग्रहं विमुच्य निर्ममः शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. ब्रह्मभूतः प्रसन्नात्मा न शोचति न कांक्षति समः सर्वेषु भूतेषु
मद्भक्तिं लभते परां भक्त्या मामभिजानाति यावान्यश्चास्मि तत्त्वतः ततो मां तत्त्वतो ज्ञात्वा विशते तदनंतरम. या श्लोकाचा अर्थ समजला की आपल्या डोळ्यासमोर स्वामी स्वरूपानंदांचं दर्शन होतं. म्हणून या श्लोकांचा अर्थ संक्षेपानं सांगितला पाहिजे. शुद्ध बुद्धीनं युक्त होऊन, सात्विक धैर्य धरून, मनाचं आणि इंद्रियांचं नियमन करून, शब्दादी विषयांचा त्याग करून, प्रीती किंवा द्वेष अशी कोणतीच भावना न ठेवता केवळ एकांत स्वीकारून, तसंच मिताहारी वाणी, शरीर आणि मन यांचं संयमानं नियमन करणारा आणि ध्यानस्थ राहून वैराग्य वृत्ती धारण करणारा, तसंच अहंकार, बल, दर्प, काम, क्रोध, परिग्रह म्हणजे हव्यास हे षड्रिपू ज्याच्यापासून दूर राहिलेले असतात, ममत्व बुद्धी नसलेला आणि मनानं शांत वृत्ती धारण करणारा साधकच ब्रह्मरूप होण्याला योग्य असतो. एकदा अशी ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झाली आणि तो महापुरुष आत्मबोधांच्या पातळीवर आरूढ झाला की त्याला कसलाही शोक होत नाही, त्याला कसलीही इच्छा किंवा अभिलाषा उरत नाही. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी समत्व दृष्टीनं पाहणारा तो पुरुष ज्ञानी भक्त या पदवीला प्राप्त होतो. या त्याच्या ज्ञानयुक्त भक्तीमुळं भगवंत म्हणजे कोण, तो केवढा, हे सर्व तो तत्वतः जाणू शकतो. आणि असं भगवंताचं ज्ञान झाल्यावरच तो भगवत स्वरूप होतो. या 5 श्लोकांवर श्री ज्ञानदेवांनी सुमारे 200 ओव्यांमध्ये रसाळ निरूपण केलं आहे. ते संक्षेपानं सांगणं सुद्धा कठीण आहे. तथापि श्री ज्ञानदेवांची अमृतमय वाक्पुष्प सांगण्याचा मोह होतोच. श्री ज्ञानदेव अशा ब्रह्मभूत प्रसन्नात्मा असलेल्या महात्म्याचं वर्णन करताना म्हणतात, ते ब्रह्मभाक योग्यता पुरुषतो मग पंडुसुता आत्मबोध प्रसन्नता पदपैसे तैसा मीची ज्ञानद्वारे दिसे तरी हस्तांतरे मग द्रष्टत्वी ते सरे मियाची मी लाभे. तैसा रूप होऊनी माझे माते क्रियावीण तो भजे अलंकारू का सहजे सोनयाते जेवी. तो करी तेतुली पूजा तो कल्पी तो जपू माझा तो असे तेची कपिध्वजा समाधी माझी. ऐसे आत्मत्वे मज एकाते ह्या अद्वय भक्ती जाणोनी निरुते आणि आही बोधा जाणते तेही मीची जाणे. तैसा मी तो हे जे असे ते स्वानंदानुभव समरसे कालवूनिया प्रवेशे मजची माझी. चतुर्दशीनंतर आलेल्या पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तो पुरुष अमृत वर्षाव करतो. स्वामी स्वरूपानंदांनी हे अक्षय पद प्राप्त करून घेतलं आहे. त्यांच्या चैतन्य प्रकाशरूप पावलासमोर मी नतमस्तक आहे. या भागाबरोबरच डॉक्टर ग वा करंदीकर यांनी लिहिलेल्या ऐश्वर्य योग या लेखाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्राध्यापक अजित कुलकर्णी यांनी लिहिलेल्या श्रीमद स्वामी स्वरूपानंदांची सद्गुरू भक्ती या लेखाचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय.
हरि ओम तत्सत.